रामराव. मातोश्री, ह्यावेळी पाऊस लई कमी झाला. बी कुजून गेलं. दुबारा पेरणी करायला लागणार. ह्या महिन्यात पैशाची चणचण आहे. पुढच्या महिन्यात देऊ का? शंकरजीसनी सांगाल का तेवढं? सांगतो, पण नियम माहिती आहेत ना? हो? हा, व्याज वाढून येणार. स्वतःहून हो म्हणला ते बरं केलंस. अरविंदजी, याचं व्याज वाढवू नका. शेतकरी जगला तर आपण जगणार. बायकोला साडी घेऊन जा आमच्याकडनं. द्या. सगुना, तुझा नवरा दारू पितो का अजून बी? नाही, तुम्ही समजवल्यापासून अजिबातच नाही. तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणजे झालं. आशीर्वाद आहेच की. घरच्यांचं तोंड गोड करा. अरविंदजी, मातुश्री, नवरा घ्यायला नाही आला. नवऱ्याकडे जायचं म्हणून हटून बसली. तुम्ही सांगा काय करू? सासूबाई, तुम्हाला मी शेवटचं सांगते. का जायचंय बाई तुला? नवरा मारहाण करतो. तुझ्या आईला शिवीगाळ केली. आईची काय किंमत नाही तुला? नवऱ्याला येऊ दे, माफी मागू दे आणि मगच जा. सन्मानानं गेलीस ना तर त्या घरची सून बनून राहशील. नाही तर पाय पुसणं होईल तुझं. मनात येईल तेव्हा मारहाण होईल. मनात येईल तेव्हा परत घराबाहेर काढतील. एका आईला तिची मुलगी मानानं घरी जावे असंच वाटत असतं. ऐक जर आईचं, माफी मागितल्याशिवाय पाठवू नका लेकीला. हो. वहिनी, हॅलो. गौरी, गौरी, शेखर कुठे माहितीये तुला? नाही. मी अर्धा तास झाला त्यांना फोन करते तर फोनच उचलत नाहीयेत माझा. काय झालंय? गौरी, सगळं सगळं संपलंय. शेखरच्या आई त्यांचं दुसरं लग्न लावतायत. अगं काय? हो, मी त्यांना फोन करते, शेखर फोनही उचलत नाहीयेत माझा. जसं मी माझ्या आईचं सगळं ऐकतो ना, तसं तेही त्यांच्या आईचं सगळं ऐकतात. गौरी, थोडी पास झालं ग आता. शेखरला सांग माझं त्यांच्यावर खरं प्रेम आहे आणि मला नाही जगायचं त्याच्याशिवाय. हॅलो वहिनी, वहिनी, हॅलो. मी माझ्या शेखरचं दुसरं लग्न करणार आहे. तू पण तुझ्या पोरीसाठी स्थळ बघायला सुरुवात कर. म्हणजे नंतर सांगितलं नाही म्हणाय ना ग. जशी तुझी पोरगी तुझ्या शब्दाबाहेर नाही की नाही, तसाच माझा शेखर बी माझ्या शब्दाबाहेर नाही.
नाही राहू शकत शेखर मी तुमच्याशिवाय. गौरीचा फोन. हा गौरी बोल. अरे दादा कॉल का नाही उचलत आहेस? अगं मी कोल्हापूरला कोर्टात आलोय, चेंबरमध्ये होतो तर फोन सायलेंट मोडवर होता. बोल ना. वहिनीचा कॉल आलेला? हो आला होता, पण कॉल बॅक करतोय तर लागतच नाही तिचा फोन. मला कॉल आलेला वहिनीचा. ही आई पण ना. गौरी ऐक, मी तुला लोकेशन पाठवतो, पटकन रुपालीकडे जा. मातोश्रीच्या घरी? हो, कारण मला पोचायला 2 तास तरी लागतील. तू ऐक, तू पटकन तिच्याकडे जा. रुपाली जर पॅनिक झाली तर ती काय करेल काही सांगता येत नाही. लास्ट टाइम पण तिने गोळ्या खाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. तू 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 जा ना गौरी पटकन. माझ्यासाठी, रुपालीसाठी प्लीज पटकन जा. ठीक आहे, तू मला लोकेशन पाठव, मी जाते. लगेच पाठवतो.